काय मॅडम? आई शपथ. कशा आहात? नमस्कार माझ्या मोठ्या लोकांना. कोटी कोटी प्रणाम ताई. कशी आहेस बाई? तुम्हाला तर वाटलंच नव्हतं तू रियुनियनला येशील. तुझी हाईट अजून वाढली का? गप ग. चल आज जाऊ. आज आपण आरामशीर आज जाऊ शकतो. भीती नाही ना आपल्याला आज लेट पोहोचण्याची. तुला आठवतं प्रत्येक लेक्चरला लेट पोहोचायचं आपण. कधी आजीच वारली, कधी आजोबांचा ऍक्सिडेंट झाला, कधी आजोबांचा भाऊ सिरियस आहे. कारणांची लिस्ट आपल्याकडे नेहमी रेडी असायची. एक दिवस आपण टाइमावर पोहोचलो नव्हतो यार. ही जागा आठवते? कसं विसरणार भाई. प्लीज देवा वाचव. जास्त काही नाही, फक्त पास करून द्या आम्हाला. तुला पण तेच आठवलं जे मला आठवलंय. प्रत्येक एक्झामच्या आधीची स्टोरी होती आपली. खरंच आहे यार. सगळंच बदललंय यार इथे. काहीच बदललं नाही एवढं. वाई वाच पण तशीच आहे. आपला क्लासरूम. किती आठवणी आहेत आपल्या यार. आपल्या ठरलेल्या बेंचवर बसायचं. पुन्हा एकदा. यार बेंचेस किती बदललेत. आपल्या वेळेस किती वेगळे होते ना. हो ना. तुला आठवतं इथेच बसून आपण फ्युचर प्लॅन्स बनवायचो. आपण शेजारी शेजारी घर घ्यायचं एकाच कंपनीमध्ये जॉबला लागायचं. आणि अजून काय ते. आणि हो, आपल्या नवऱ्यांना पण बेस्ट फ्रेंड बनवायचं, आपल्या मुलांना पण बेस्ट फ्रेंड बनवायचं आपण. त्यांची लग्न पण लावायचे. नक्की ना. अरे तुझ्या फ्युचर सासूची शपथ. पुन्हा त्याच ठिकाणी जाऊन त्याच लोकांना भेटण्यात एक वेगळ्याच प्रकारचं सुख असतं ना.